चौकशी करावी असं स्पष्ट मत आहे त्यांचं या संदर्भामध्ये. नाही करा ना, आता ते म्हणले तर करायला पाहिजे. उपमुख्यमंत्री मी कोण, मी एक साधा नागरिक आहे. मुद्दा हाच येतोय वारंवार की संपूर्ण राज्यामध्ये की अजितदादा, सुप्रियाताई, पुन्हा सुनेत्रा वहिनी आणि पुन्हा मग आता युगेंद्र एक घराणेशाही वाटत नाही का? नाही, आता दादा स्वतःच म्हणले आता दुसऱ्याला चान्स द्या, बरोबर. एवढे म्हणले दादा शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी कोणतरी त्यांच्या चांगल्या कार्यकर्त्याला चान्स द्यायला पाहिजे होता. हा, जे बोलतो ते त्यांनी करून दाखवलं पाहिजे ना. मी जे बोलतो ते मी करतो, मग हे करा. पण घराणेशाही नाही का? मला तुम्हाला काय वाटतं घराणेशाही? नाही तर ते जनता बारामतीमध्ये आलोय तर पवाराशिवाय दुसरं कोण देतच नाही. सत्ताईमध्ये पवार, विरोधामध्ये पवार, इकडे पवार, तिकडे पवार. नाही, तुम्हाला त्रास होतोय का? नाही, आम्हाला नाही त्रास होत. आम्ही फक्त विचारतोय की घराणेशाहीवर जेव्हा काही मुद्दा निघतो मग पुन्हाच ते मग ठाकरेंची घराणेशाही, पवारांची घराणेशाही असे मुद्दे येतात. नाही, मग बरेच तुम्हाला इकडचे सापडतात, तिकडचे घराणेशाही नाही सापडत. मी म्हटलं ना तिकडले पण आहे. नाही, पण तुम्ही ती नावं घेत नाही. नाही तिकडला प्रश्नच नाही. माझा मुद्दा हाच आहे की पक्षातल्या सगळ्यांचीच घराणेशाही हो. बरं मला सांगा की काय लोक डेव्हलपमेंटला महत्व देतात. जो चांगलं काम करतो त्याला निवडून देतात. साहेबांनी गेले 60 वर्ष बारामतीमध्ये काम केलेले आहे, बरोबर. आणि साहेबांनी बारामती हे कुटुंब असं समजलेले आहेत. बारामतीमध्ये कधी हुकुमशाही नव्हती, बारामतीमध्ये दादागिरी नव्हती. विरोधी पक्षाला तेवढाच रिस्पेक्ट दिला जायचा बारामतीमध्ये. आणि ती बारामती साहेबांना अभिप्रेत होती. आणि आम्हाला पण परत तीच बारामती आणायची की जी एकमेकाला न घाबरणारी आहे. मतदारांच्या जी मनात भीती आहे ती भीती गेली पाहिजे. बारामती मोकळी असली पाहिजे. शेवटचे काय 1-2 प्रश्न फक्त की लाडकी बहीण योजना महायुती म्हणते की हे माइलस्टोन आहे आणि याचा फायदा होईल. काय दिसते तुम्हाला चित्र? आता ते त्यांना माहिती, त्यांची लाडकी बहिणी माझी थोडी, त्यामुळे त्यांना माहिती. ज्या स्वतःच्या बहिणीच्या विरुद्ध त्यांनी उमेदवार उभा केला त्या बारामतीकरांनी तो झटका दिला आणि मग लाडकी बहीण आठवली, हे पण समजून घ्या. जी लाडकी बहीण मतदार जी आहे ती कोणाच्या बाजूने यावेळेस? आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना. मी कसं सांगणार? माझी बहीण तर त्याची लाडकी नव्हती, त्याच्यामुळे मी कसं सांगणार? वाटतं की लोकसभेमध्ये स्ट्राईक रेट शरद पवारांचा चांगला होता, पक्षांचा चांगला होता. यावेळेस काय चित्र दिसतंय तुम्हाला? 50च्या पुढे आकडा जाणार का? बघा तुम्हाला कळेल. कारण ह्या कुरुक्षेत्रातला ते वस्तात आहेत, तर ते तुम्हाला बरोबर त्यांची कामगिरी दाखवतील. आणि त्याच्यानंतर 23 नंतर आपण बोलू. अच्छा, सगळेच नाते गोते आहेत. कोण कौरव कोण पांडव कुरुक्षेत्र तुम्ही म्हणताय? ते तुम्ही ठरवायचं. आम्ही नाही ठरवणार. मला विचारतोय. नाही, तुम्ही ठरवायचं. तुम्ही, कारण आमच्याकडे कृष्ण एवढंच मी सांगतो. ते कृष्ण सर्व चाली करतोय. कृष्ण सर्व चाली करतोय. आता तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही समजून घ्या कृष्ण कोण आहे आणि कोण चाली खेळत. मुख्यमंत्री कोण हो असं वाटतं? कारण इकडून सारखे म्हणतात की अजित पवारांना मुख्यमंत्री करायला पाहिजे. अहो, मी एक साधा मतदार आहे ना, मी राजकारणात आहे कधी. आता ते केवळ उमेदवाराचं वडील आहे म्हणून तुम्ही माझ्याशी बोलताय. ह्याच्या आधी 19ला माझ्याशी कोणी बोलत नव्हतं. कारण मुख्यमंत्री कोण व्हावं मी साधं आपलं मतदान दिलेलं आहे. आता ते सगळे मोठे मोठे पक्ष ठरवतील. पण तुम्हाला काय वाटतं की घड्याळाचा होणार का इकडे ते कळेल ना तुम्हाला. आता वारं काय हे पण तुम्हाला चांगलं माहिती. माझ्या तोंडून कशाला तुम्ही वधून घेता? आवाज मुंबईपर्यंत जाणार? 100%. वानखेडे बुक करावं लागणार का? कोणतं? नाही, मग ते आता ते ठरवतील. मी मतदार आहे, माझ्याकडे थोडी आहे त्याची जबाबदारी की मैदान बुक करा बापू. पण मुख्यमंत्री पद मिळेल का? काय वाटतं? आता ते एवढी घाई काय 23 तारखेला कळेल ना. सारख्या वारंवार येतात की सुप्रियाताईंना पण पुढे करायला पाहिजे. का नाही? 17 वर्ष कुठलं पद घेतलेलं नाहीये. जी पदं कोणाला द्यायची ती दिली आणि तरी त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर 17 वर्षांनी एखादी महिला मुख्यमंत्री असायला काहीच हरकत नाही. लोकसभेत असले तरी सुद्धा राज्यात त्यांनी मुख्यमंत्री. आता ते तेवढं मला टेक्निकल कळत नाही. लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद मी ते काय बोलू शकत. आता तुम्ही विचारलं तर मग मी इच्छा व्यक्त केली. एवढे वर्ष अन्याय झालाय त्यांच्यावर, कारण सोबत नाही अन्याय झाला असं जे अन्याय झाला म्हणतात त्यांना बरीच पदं मिळाली. ताई कधीच म्हणल्या नाही अन्याय झाला. त्या 17 वर्ष पद न घेता सुद्धा त्यांचं काम करत राहिले. तुमची पण इच्छा आहे सुप्रियाताई मुख्यमंत्री? का नाही? बहीण म्हणल्यावर मला पण वाटलं. खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीचा माझ्या हातात थोडी. धन्यवाद. शिवराजी होते की सुप्रिया सुळे जर मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि निकालामधून स्पष्ट होणार आहे की कोणत्या बाजूनं सत्ता होते, सरकार बनतंय. रामराज शिंदे, NDTV, बारामती.